जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी तुम्ही नक्कीच प्लॅन करत असाल कुठे जायचं, काय करायचं. तर त्यामध्येच एखादा प्लॅन तुम्ही महाबळेश्वरचाही केला असेल. तर महाबळेश्वरमधील वेण्णा लेकचा फील तुम्हाला कराडमध्ये येणार आहे आणि दोन्हीही एकाच जिल्ह्यात येतात. तर आज मी तुम्हाला इथे आल्यानंतर काय करायचं आणि काय काय तुम्हाला अनुभवायला मिळेल, काय काय तुम्हाला इथं एन्जॉय करायला मिळणार आहे, हे सर्व मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंगची सुविधा केलेली आहे. तुम्ही बाहेर पार्क करू शकता. आलात की पहिल्यांदा इथे तुम्हाला बालोद्यान आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप असं खेळणी आहे तिथं. आणि तिथेच बाजूला तुम्हाला जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तुमच्यात किंवा कपल्स असतील त्यांना बाजूला बसण्यासाठी निवांत अशी जागा आहे. इथे आलात की तुम्ही म्हणजे जिथं आपण समाधी दर्शनाला आतमध्ये जातो तेव्हा तिथे मंदिरही आहेत. आता गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आतमध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्या. म्हणजे सुरुवातीला आल्याला बालोद्यान आहे, पण पहिल्यांदा तुम्ही दर्शन घ्या आणि नंतर लहान मुलांना खेळण्यासाठी त्या बालोद्यानमध्ये जा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला गार्डनमध्ये बसण्यासाठी किंवा लहान मुलांना असं खेळण्या बागडण्यासाठी खूप अशी मोकळी जागा आहे. खूप स्वच्छ असं हे ठिकाण आहे. इथे कचरा अजिबात केला जात नाही. म्हणजे जो काही तुमचा कचरा असेल त्याला ठिकठिकाणी डस्टबिन आहेत, तिथे तुम्ही तो कचरा टाकायचा आहे. असं कुठंही कचरा करणं योग्य नाही आहे, कुठंच नाही आहे. आणि इथं आल्यानंतरही पहिल्यांदा तो नियम सर्वात महत्त्वाचा पाळा. आता हे आपले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब जे आहेत, त्यांचं तुम्हाला जीवनपट इथे तुम्हाला पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही दर्शन घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर आता इथं परमिशन वगैरे घेऊनच व्हिडिओ शूट करता येतात. अदरवाईज इथे शूट करण्यास सक्त मनाई आहे. इथे आल्यानंतर हे जे बाजूला तुम्हाला जे दिसतंय ना पायऱ्या वगैरे, तिथे अजिबात बसायचं नाही. बाहेरच चप्पल काढायचं आहे आणि वरती जाऊन इथे दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर हे पहा, इतकं सुंदर असं ह्या निसर्ग आहे ना इथे. बोटिंग करू शकता, हॉर्स रायडिंग करू शकता. तिथे खाली लहान मुलांसाठी ते छोट्या गाड्या वगैरे असतात, तेही आहेत. त्याच्यानंतर आता ना इथे यात्राही असते, तर ते यात्रेचंही मी तुम्हाला सांगेनच. इथे ना आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं खूप आहेत बरं का. तुम्ही जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, आता काय आहे की प्रीतिसंगम घाट जो आहे तो लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी इथं ना तुम्ही येऊ शकता. छान असं इथं आलात की बोटिंग करा, बोटिंगचा आनंद घ्या, हॉर्स रायडिंगचा आनंद घ्या. आणि इथे ना आता बघा, महाबळेश्वर आणि कराड हे एकाच ठिकाणचे दोन भाऊ आहेत. पण काय आहे की तो तिथला जो रेट आहे तो आणि इथला रेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ही आहे नकट्या रावळ्याची विहीर. तिथे थोडंसं पुढे गेलात की तुम्हाला हेही ऐतिहासिक वास्तू जी आहे ती तुम्हाला पाहता येईल. खूप फिरलात ना आणि खूप भूक लागली असेल ना, तर चला आता मी तुम्हाला ना अशा ठिकाणी घेऊन जाते की तुम्हाला तिथे फूडच्या अनेक व्हरायटी मिळणार आहेत. म्हणजे तिथे काय मिळत नाही हा प्रश्न विचारलात तर तो योग्य ठरेल. आणि इथे आलात की तुम्हाला फास्ट फूड असो किंवा जे काही आपलं पोटभरीचं जे काही फूड्स असतात ते सर्व तुम्हाला इथे मिळतात. लहान मुलांच्या आवडीचे असो, ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीचे असो किंवा मिड एजचे जे आहेत स्टुडंट्स आहेत, त्या सर्वांच्या आवडीचे फूड्स तुम्हाला इथे मिळतात. आता उन्हाळा आहे तर आईस्क्रीम तर मिळणारच आहे. आणि ते फूड घ्यायचं आणि तिथे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरती बसून
जे शांत पाणी आहे, तिथं जो काही निसर्ग आहे त्याचा अनुभव घेत घेत त्या फूडचाही आनंद घ्यायचा आहे. इथे कृष्णामाईचं मंदिर आहे, त्याच्यामुळे सामाजिक भान इथे ठेवावं लागतं सर्वांनाच. नवग्रह मंदिर आहे, श्री कार्तिक स्वामी यांचं मंदिर आहे. अशी खूप इथं मंदिरं आहेत. तिथलं तुम्ही देवदर्शन करू शकता. नक्षत्रांची झाडंही आहेत, तीही तुम्हाला इथे पाहता येतील. त्याचे स्पेशली व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. कृष्णामाईची यात्रा असते, तेही मी त्या वेळेला तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेनच. आता इथे ना तुम्हाला जे बालोद्यान मी दाखवलं तिथं सगळं फ्री मुलांना खेळण्यासाठी आहे. पहिलं तुम्ही इथं खाऊन झालं किंवा खाण्याच्या अगोदर देवी आईचं दर्शन घ्या. तुम्हाला जर इथे काही अडचण आली तर येथील पोलीस अधिकारी तुम्हाला खूप छान ट्रीट करतात, माहिती देतात. त्याच्यानंतर बाजूला ना असे टॉयज क्लब्सही आहेत, तिथेही तुम्ही जाऊ शकता. तिथे मात्र तुम्हाला पैसे द्यावे लागतात. कसा वाटला हा धावता व्हिडिओ नक्की कमेंट करा. धन्यवाद.